बातमी उस्मानाबादची। उस्मानाबादचे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला, पण अर्ज भरताना विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड उपस्थित नव्हते। खासदार रवींद्र गायकवाड यांची नाराजी लवकर दूर होईल असं पालकमंत्री अर्जुन खोतकर म्हणतात। त्याकरता रवी गायकवाड यांच्याशी मातोश्रीवर सुद्धा चर्चा सुरू असल्याचं कळतंय। त्यामुळे रवी गायकवाड यांची नाराजी दूर करण्यात यश येणार का हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। लोकसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी यांनी नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला। नागपूरच्या संविधान चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून कार्यकर्त्यांसह गडकरी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। अर्ज दाखल करण्यापूर्वी गडकरींचा त्यांच्या पत्नीनं औक्षण केलंय। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते सुद्धा उपस्थित होते। तर काँग्रेसकडून नाना पटोलेंनी देखील शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नागपूर शहराचा तथाकथित विकास हाच आपल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल असं पटोले म्हणतात। जे आज एवढ्या मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरायच्या वेळी उपस्थित आहे, एक प्रकारे माझा विजय मागच्या वेळेपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी होईल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल आणि मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असा मला विश्वास आहे। ज्या जनतेने जात पंथ धर्म भाषा पार्टी याचा विचार न करता सगळ्यांनी मला एवढं मोठं जनसमर्थन दिलं, त्या सर्व जनतेचे मी हात जोडून आभार मानतो आणि त्यांना विश्वास देतो की तुम्ही माझ्याबद्दल ज्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा ठेवल्या आहेत त्या मी जरूर पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन असा विश्वास देतो। आदरणीय नितीनजी गडकरी यांनी नागपूरवरनं लोकसभेचा फॉर्म भरलाय आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड नितीनजी तयार करतील आणि प्रचंड मताने नितीनजी या ठिकाणी निवडून येतील। देशात मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीला 45 जागा मिळतील हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। मुद्दे खूप आहे नागपूरमध्ये जे घाण करून ठेवलेली ही मागच्या 5 वर्षामध्ये तिला साफ करण्याचा निर्णय इथल्या जनतेने केलेला आहे। त्याच्यामुळे या शहराच्या विकासासाठी बेरोजगारांच्या प्रश्नासाठी सामान्य लोकांसाठी अनेक प्रश्न घेऊन त्याला न्याय देण्याची